कुठे गेले समू? समू उभी ना तेव्हा फोटो व्हिडिओ बाय कर बाय कर. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओज. तर पुन्हा आपण चाललो आहे फिरतीवरती. आज चाललो आहे आता आम्ही आमच्या गावी खेडला. तर बघत राहा आपल्या समूची जी मस्ती आहे ती चालू झालेली आहे न सांगता. तर पहिला आपण जाणार आहे गोवंडीला आणि गोवंडीला आपण समायराला सोडणार आणि तिथून अनायाला घेणार आहे आणि समायराला आपण तिच्या आईकडेच ठेवणार आणि तिथून जाणार मग आणायला घेऊन आपण खेडला माझ्या गावी. माझं गाव तिसंगी, तिकडे जाणार आपण. आता आपण पोचलो आहे चेंबूरच्या टनेलमध्ये. आता इथून आपण गोवंडीला पोचू. तर पोचलो आम्ही आणि समाराला सोडलं आहे तिच्या आईकडे आणि आणायला आम्ही घेतलं आहे. तर निघूया आपण आपल्या रस्त्याला. तर वाजले दुपारचे 4. तर आपल्याला मला वाटते गावी पोचायला मला वाटते 9 वाजतील रात्रीचे. तर बघूया पुढे बस. काय पाहिजे काय लपवतेस? तोंड का लपवतेस? बोल, तोंड का तिकडे दाखव. तोंड का लपवते दाखव. आणि तोंड का लपवते दाखव. दाखव ना आग ना. तर गोवंडीवरून आम्ही पुन्हा मागे आलो कारण की आम्ही चाललो आहे अटल सेतूवरून आणि आणायला आम्ही गंडवून आणलं आहे कसं तरी. तिला आम्ही बोललो तुला खेळणी घेतो, तेव्हा ती आली आहे, नाहीतर ती आली नसती. तर आता मी पुन्हा एकदा फ्रीवे पकडला आहे. आता फ्रीवेवरून डायरेक्ट आपल्याला अटल सेतू जॉईन करता येईल. तर अटल सेतूला मी फर्स्ट टाईमच चाललो आहे. तर इथे टोल वाटतं काहीतरी 250 रुपये आहे वन साईड. तर आपण घेतली आहे सरांची गाडी, आपल्या महेश सरांची गाडी आणि चाललो आहे आम्ही. तर फायनली आपण अटल सेतू जॉईन केलं आहे. तर बघूया आपला एक्सपिरियन्स काय आहे इथे फर्स्ट टाईमचा. तर बघताय तुम्ही समोर आपला अटल सेतूचा टोल आला आहे. तर इथून आता आपल्याला 250 टोल भरावं लागेल. तर मला वाटतं कॅश नाही भरावं लागणार. सरांच्या गाडीला आपल्या फास्टॅग आहे, तर त्यांच्या अकाउंटमधून कट होतील, नंतर आपल्याला त्यांना द्यावे लागतील. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता अटल सेतूचा. तर जाऊया आता पुढे
आता आम्ही पनवेलपर्यंत तर पोचलो आहे. अटल सेतूवरून पुढे आल्यावरती आम्ही पहिला बघितला पेट्रोल पंप आणि तिथे पहिला पेट्रोल भरून घेतलं. तर आम्ही आपल्या ड्रायव्हरला विचारलं कितीचं भरायचं, तर तो बोला 3000चं भरा. तर बघूया आता 3000मध्ये आपण जाऊन येतो आहे का. पेट्रोल वगैरे भरून पेट्रोल पंपवाल्याला पैसे वगैरे दिले आणि पहिला गाडी चेक केली. वायपर वगैरेमध्ये पाणी वगैरे टाकून घेतलं म्हणजे नंतर आपल्याला मध्येच काय त्रास नको. चला तर फायनल अप्लाय झालं आहे आणि आता निघूया. आता डायरेक्ट 1 ते 2 तासांनीच थांबूया काहीतरी खाण्यापिण्यासाठी, चहा वगैरेसाठी. तोपर्यंत घ्या तुम्ही आपल्या कोकणच्या निसर्गाची मजा. माणगावच्या पुढेच इथे मानस ढाबा म्हणून होता. तिथे आम्हाला थांबवलं ड्रायव्हरनी चहा नाश्ता करण्यासाठी. तर आम्ही तिथून गेलो आधी वॉशरूमला. वॉशरूम वगैरे करून बाहेर आलो तर इथे बघता तुम्ही काय सीन आहे. इथे खूप मस्त असं ग्राउंड आहे. ह्या मानस ढाब्याचंच आहे ते आणि बाजूला रिसॉर्टसुद्धा आहे ह्यांचाच. तो खूप छान आहे आणि प्रॉपर्टी पण खूप मोठी आहे. तर चला आपण आधी नाश्ता वगैरे करूया, चहा घेऊया, बघूया कशी टेस्ट आहे आणि कसं काय आहे. तर आम्ही बसून वगैरे घेतलं आहे आणि सिटिंग अरेंजमेंट पण खूप छान आहे. वाटलं नव्हतं. अनया खूप कंटाळले गाडीमध्ये, ती झोपून उठली आत्ताच. तर आम्ही आता मागवलं मिसळपाव आणि अनयासाठी चहा आणि पाव, आरतीसाठी डोसा आणि ड्रायव्हर पण मसाला डोसाच खाणार आहे. तर आपला मिसळपाव आला आहे. खूप छान आहे, टेस्ट पण खूप छान आहे. तर चला तर मग आम्ही खातो आणि मग भेटूया आपण खाल्ल्यानंतर. तर नाश्ता वगैरे करून चहा पिऊन बाहेर आलो. तर आणायला थोडं खेळायचं होतं म्हणून तिला पाळण्यात बसवलं. तर हा पाळणा पण थोडा अँटिक आहे, टायरचा बनवला आहे. तर थोडं खेळू द्या कारण की परत आपल्याला गाडीत अजून 1.5 ते 2 तास लागणार आहेत खेडला पोचायला. अनायाला पाळणा झुलवता झुलवता आरतीने पण पाळण्याची मजा घेतली आहे. चला तर मग आपण निघूया. अजून आपल्याला 1.5 ते 2 तासाचा प्रवास आहे. कधी पोचतो असं झालं आहे.
तर आपण पोचलो आहे खेडमध्ये. खेडच्या पुढे हा 15 ते 20 मिनटाचा कच्चा रस्ता आहे. तर आपल्याला खेडपासून जायचं आहे अलसुरे गावात. हे माझ्या काकांचं गाव आहे. आणि खेडपर्यंत तर रस्ता खूप छान होता. आपला कशेडी घाट पण आपल्याला आता बंद आहे. कशेडी बोगदा चालू केला आहे, त्यामुळे आपण थोडा लवकर आलो. तर आता 9 वाजत आले. तरी मी बोलल्याप्रमाणे आता थोड्याच वेळात आपण पोचू. तर हा रस्ता बघता तुम्ही किती डेंजर आहे. 2016ला आमचं लग्न झालेलं ना, त्यावेळी आम्ही ह्याच रस्त्याने आलेलो ह्या गावात. आणि चक्क आमची गाडी बंद पडली आणि दरवाजे पण लॉक झाले. ड्रायव्हर पण आमचा घाबरलेला, काय झालं आणि काय नाही. तर आम्ही 5 मिनटं गाडीतच होतो. कोण बाहेर नाही उतरलं, काही नाही. आणि 5 मिनटानंतर अचानक परत गाडी चालू झाली. मग आम्ही परत आपल्या रस्त्याला निघून गेलो. म्हणून हा रस्ता आम्हाला थोडा डेंजर वाटतो. तर असू द्या, आता पोचू आपण. तरी कोणतरी पब्लिक दिसतं आपल्याला या रोडला, पण त्यावेळी तर कोण नव्हतं. तर 5 मिनटातच आपण पोचू. मग सगळ्यांशी भेटून घेऊ. लग्नाचं घर आहे, मावशीच्या मुलाचं लग्न आहे. ते अटेंड करायला आपण आलो आहे गावी. चला तर मग भेटूया पुढे. तर फायनली आपण पोचलो आहे गावामध्ये. आता इथून पुढे 2 ते 3 मिनटं आपल्याला चालत जावं लागणार आहे. खूप वर्षाआधी आलेलो, तरी अजून आहे तसंच आहे गाव हे. तर बघूया, लग्नाचं घर आहे पण अजून काय स्पीकर वगैरे लावण्याचा काय आवाज नाही आहे. तर अजून काय हळद वगैरे लागली नाही असं वाटतंय. तर आम्ही पोचलो आहे फायनली. तर चला आधी सगळ्यांना भेटून घेतो, मग बोलतो तुमच्याशी. अरे तू बरं आहे ना? काय आता आज गाडी दाखवतो तुझं मुंबईत नेतो गावाला गेलो. जय भीम. बरं आहेत ना? बरं आहेत ना? बस सिद्धी काय बरं आहे ना? हो. प्रोग्राम बारकीला नाही. तर फायनली सगळ्यांशी भेटून वगैरे झालं. आणि हा समोर जो दिसतोय तो आमचा राजू दादा, म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा. तर सगळे जेवायला बसले आहेत. पंक्तींवर पंक्ती बसत आहेत, उठत आहेत. तर आम्हाला पण अजून जेवायचं आहे. हळद अजून लागायला टाईम आहे. 12च्या नंतर मला वाटतं हळद लागेल. तर आपण पण जेवून घेऊया. जेवणाची टेस्ट तर खूप छान आहे. आणायला पण खूप आवडलं आहे. थोडंसं तिखट आहे तरी आणाया खाते, म्हणजे नक्कीच आणायला आवडलं आहे. तर हळदीची तयारी पण सुरू झाली आहे. आणि सगळे महिला मंडळ आणि भावकीचे सगळे कार्यकर्ते सगळे आलेले आहेत. आता थोड्याच वेळात आपली हळद लागेल. मग जी काय मजा येईल ते तुम्ही नक्की बघा.
हे सगळे आपले भावकीचे कार्यकर्ते आहेत. तर फोटोमध्ये जे दिसत आहेत ते सुडक्या अर्जुन जाधव म्हणजे माझे काका आणि हा त्यांचा मुलगा रुपेश जाधव. त्याचीच आज हळद आहे आणि उद्या त्याचं लग्न आहे. तर त्यांचा आशीर्वाद घेताना हा व्हिडिओ मी काढला आहे आणि आता त्यांचा आशीर्वाद घेऊन रुपेश हळदीला बसेल. ही समोरून जी लाल साडीवर येते आहे ती माझी मावशी, माझी सख्खी मावशी. खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ मोलवालसुरी शाखा क्रमांक 6 या शाखेचे सभासद दिवंगत आयुष्यमान सुळकाजी अर्जुन जाधव यांचे चिरंजीव सभासद राजू सुळकाजी जाधव यांचे धाकटे बंधू आयुष्यमान रुपेश सुळकाजी जाधव यांचा हळदी समारंभ आज आपल्या आहेत आणि तारिका सरिता दिवंगत यशवंत पांडुरंग तांबे शिवखुर्द तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांची सुकन्या आहे. या दोन्ही नूतन वधूवरांचा उद्या मंगल परिणामी साक्षगंध विधी या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी आपण सर्वांनी स्थानिक शाखा, स्थानिक महिला मंडळ, स्थानिक तरुण मंडळ आणि सर्व इष्टमित्र गणपत्र 6 गाव गटातील आमचे सर्व कार्यकर्ते या सर्वांनी वेळेचं भान ठेवून आणि सर्व नातेवाईकांनी वेळेत येऊन या नूतन वधूवरांस शुभाशीर्वाद द्याल अशी विनंती करतो. आणि सदरचा कार्यक्रम महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ मेघाबाई मिलिंद जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती आहे की आपण सदरचा हळदी समारंभाचा कार्यक्रम आपल्या हाती घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो. तर फायनली आपला नवरदेव बाहेर आलेला आहे आणि आता हळदीसाठी तो बसेल. त्याआधी आपली एक प्रार्थना होईल. जय भीम. ती प्रार्थना झाली की हळदीला सुरुवात होईल. चला तर मग आधी प्रार्थना करून घेऊ, नंतर मजा करू हळदीची. शरण धम्मा शरण संघा
आणा घे ना त्या टोपात ना छोट्या छोट्या भिंतीवरील
गुड मॉर्निंग. तर 4 वाजता आम्ही गेलो झोपायला, सगळे स्पीकर वगैरे बंद करून. आणि आमच्याबरोबर हे सुद्धा सगळे घरी 4 वाजताच गेले. आणि आता वाजलेत 8 आणि बघताय तुम्ही पाणी भरायला सुरुवात झाली. कारण की गावच्या ठिकाणी पाण्याचाच खूप प्रॉब्लेम आहे. तर आता पाहुणे वगैरे येणार तर पाणी तर लागणारच. तर भावकी असे 4-4 जणं नेमून देते की बाबा 4 जणांनी हे काम करायचं तर 4 जणांनी ते काम करायचं. तर बघताय समोर राजा राणीची खुर्ची आणि आपला लग्नाचा स्टेज, एवढी तर तयारी झालेलीच आहे. तर समोर बघताय तुम्ही आरती आणि धनश्री माझी बहीण उभी आहे. तर तिचं लग्नसुद्धा खेडमध्येच झालं. तर आमचा प्लॅन आहे खेडमध्ये जाऊन तिच्या घरी जाऊन आंघोळ करायची, कारण की तिचं घर रिकामच आहे. तर तिकडेच आपण फ्रेश वगैरे होऊन येऊ. तर आम्ही खेडला पोचलो आहे. तर आधी इथे नाश्ता केला बाहेर. आता जाऊ तिच्या घरी आणि मग आंघोळ वगैरे करून परत आपण लग्नाला येऊ. तर नाश्ता वगैरे करून झाला आणि मी आणायला दाखवायला आलो की लहानपणी जेव्हा आई वडिलांबरोबर मी यायचो तेव्हा कसं काय असायचं. असे बोर्ड घेतात आणि त्या गाडीला लावतात. ते पण तिथं दिसतंय. तुला घ्यायचं खाऊ घ्यायचं घे जागे. तर लहानपणी मी आई वडिलांबरोबर यायचो तेव्हा मी ह्या दुकानातून खाऊ नक्कीच घ्यायचो. म्हणून मी आज आणायला बोलतोय की तूही काहीतरी घे. तर काहीच बदललेलं नाही आहे. जसं आहे तसंच आहे. एवढ्या वर्षांनी मी आज आलो आहे. तेच आम्ही यायचो इथे खेड स्टॉपला उतरायचो आणि परत 1 तास ते 2 तास आम्ही दुसऱ्या बसची, आमच्या गावच्या बसची वाट बघायचो. नाही तुला काय घ्यायचं घे. मी आणि आई कधी इथे आलो तर ह्या दुकानामध्ये ऊसाचा रस नक्कीच प्यायचो. आणि त्या दुकानातून जो घुंगरांचा आवाज येतोय तोही अजून तसाच आहे. अजूनही खूप आठवणी आहे तिथल्या. ही समोर जी खिडकी दिसते तिथे तर आम्ही पहिला यायचो, कारण की आपली खेडची एस टी उतरली की पहिला इथे येऊन चौकशी करायचो की आमच्या गावची एस टी किती वाजता आहे. तर फायनली आता आपण निघालो आहे घरातून. तर ही आपली जगबुडी नदी. तर आम्ही चाललो आहे आता तयार वगैरे होऊन. तर खूप उशीर झाला आपल्याला. 12:30चं लग्न होतं आणि वाजलेत आता कमसे कम 2. तर गावच्या ठिकाणी लग्न तर लेटच लागतं. तर बघूया लग्न झालं आहे की वेळ आहे अजून. तर आम्ही पोचलो आहे लग्नामध्ये आणि लग्न ऑलरेडी लागून गेलेलं आहे. तर लग्न होऊन आता रिसेप्शनसुद्धा संपत आलं. म्हणून आम्ही गेलो स्टेजवर. एक छोटीशी भेट दिली रुपेशला आणि फोटो काढला. तर जेवण वगैरे आम्ही निघालो आहे माझ्या गावी. माझं गाव तिसंगी. तर ते सुद्धा इथून अर्ध्या तासाच्याच अंतरावरती आहे. तर आपल्यासमोर दिसतंय खेडचं रेल्वे स्टेशन. तर खूप छान बांधलं आहे. पहिलं तर असं काय नव्हतं. तर आता इथून अर्ध्या तासावर आपण जाणार आहे माझ्या गावी तिसंगीला. तर खूप वर्षांनी मी जातो आहे. कमसे कम 8 ते 10 वर्षांनी मी आज चाललो आहे. तर बघूया किती चेंजेस झाले आहेत माझ्या गावी. तर हा आपला गेट आहे केदार कालकाई मंदिराचा. ही आमची कुळदेवी आहे. तर
तर आरती बोलते आता आलोय तर इथे मंदिरात पण जाऊन येऊया. तर चला बघूया कसं काय आहे आणि कसं काय चेंजेस झालेत ते गावामध्ये. तर फायनली पोचलो आम्ही. तर आरती बोलले आता आधी मंदिरात जाऊया आणि मग नंतर काय ते बघूया. तर मग आरतीने काय पूजेचं सामान घेतलं आहे. आता मी चाललो आहे मंदिराच्या आतमध्ये. तर बघा तुम्ही किती सुंदर मंदिर आहे आणि आतमध्ये गेल्यावरती किती बरं वाटतं. तर बघितलं तुम्ही किती सुंदर मंदिर आहे आमच्या गावचं. तर पक्ष्यांचे आवाजसुद्धा किती सुंदर येत होते, कोकिळेचे. नुकताच पाऊस पडलेला आणि काय वातावरण आहे, खूप छान वाटतंय. हे आहे पप्पाचं गाव आणि इथे आम्ही पूजा केलेली आहे. पप्पा तुम्हाला घर दाखवते. शाळा तेव्हा आमचं घर आहे वरती. तुमचं घर कुठे? तिथं वर यहाँ से लेफ्ट ले ना. बाई काय बांधलंय रे. रस्ता बी इकडचा. ते बारीक ते बघ वरती. दाखव. हे बघ हे बघ हे बघ. अरे हे समोर दिसतंय ना. हां तर हे समोर जे दिसतंय ते माझ्या गावचं घर आहे. कमसे कम 20 ते 25 वर्षाआधी हे बांधलं आहे. तरी अजून खूप आठवणी आहे त्याच्या. घरापासून थोडं पुढे आलो, इथे बघितलं तर हा जे झाड आहे, या झाडावरून आम्ही किती वेळा पडलो आहे पण काय झालं नाही. आणि तिथे बाजूलाच आम्ही क्रिकेट खेळायचो. हे माझ्या गावच्या एका मित्राचं घर आहे. त्याचं नाव चंद्रकांत आहे. तो आता मुंबईला असतो. त्याची फॅमिली अजूनही इथे राहते. आता मला ओळखतील की नाही कोण काय माहीत नाही, पण मी काय थांबत नाही. भरपूर चेंजेस झालेत. भरपूर जणांनी नवीन नवीन घरं बांधलेत. आता कोण कुठे राहतं मला अजिबात माहीत नाही, म्हणून मी आता काय इथे थांबून काय करणार नाही. इकडे आपलं बुद्धविहारही होतं, पण आता वाटतं ते दुसरीकडे कुठे चेंज केलं आहे. तर फायनली बघितलं आहे माझं घर आणि मी निघतो आता परत आपल्या रस्त्याला. तर आम्ही आत्ताच निघणार होतो मुंबईला, पण आठवलं की आपल्याला आंबेसुद्धा घेऊन जायचे आहेत मुंबईला. तर मित्रांनी पण सांगितले ते येताना आंबे घेऊन ये. तर आम्ही इथेच आमच्या गावामध्ये एका माणसाच्या घरी आलो. ते आंबे विकतात. तर ते आरतीला काय आवडले नाही, म्हणून आम्ही आजचा दिवस राहिलो आणि सकाळी उठून आता आम्ही निघालो आहे खेडच्या बाजारात. कारण की आम्हाला सांगितले खेडच्या बाजारात आपल्याला स्वस्त आंबे मिळतील आणि चांगलेसुद्धा मिळतील. म्हणून एक दिवस राहून आम्ही आत्ता सकाळ निघालो आहे. तर आम्ही पोचलो आहे खेडच्या बाजारात. तर बघूया आता कसे आंबे घ्यायचे आणि निघायचे इथून मुंबईसाठी. तर आंबे तर सगळ्यांकडेच छान आहेत, पण आता कुठून घ्यायचं कन्फ्यूज आहे. तर हे 2200 रुपये शेकडा सांगतात, म्हणजे 2200 रुपयाला आपल्याला 100 आंबे मिळणार. तर फायनली इथे एका दुकानामध्ये आम्हाला 2000 रुपये शेकड्याने आंबे दिले आहेत. तर हे आम्ही 250
फायनली आंबे वगैरे घेऊन आम्ही निघालो मुंबईला आणि आम्ही आता पोचलो आहे कशेडीपर्यंत. तर इथे कशेडी घाट होता. आता कशेडी घाटाऐवजी आता इथे एक टनेल बांधला आहे. तर त्या घाटामध्ये खूप डेंजर होतं असं मी ऐकलेलं. मला खूप वर्ष झाले मी तर काही गेलो नाही, पण आता हा टनेल केला आहे तर त्यामुळे हा रस्ता आपल्याला सोपा पडतो. आणि माणगावपर्यंत तर पोचलो आम्ही. माणगावच्या पुढे मी घेतली गाडी चालवायला. मला येत नाही, मी शिकतो आहे. तरी पण ड्रायव्हरला मी बोललो की तुम्ही बाजूला आहे तर मला काही टेन्शन नाही. तर माणगावपासून पनवेलपर्यंत मी चालवली गाडी. तर चालवली तशी व्यवस्थित. तर बघूया, आपल्याला घ्यायचा प्लॅन आहे गाडी. जमली तर नक्कीच घेऊ लवकरच. तर कसा वाटला आपल्याला हा खेडचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटू पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. चला तर मग बाय.